नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर संजय पगार, सहयोगी प्राध्यापक भूगोल विभाग. विद्यार्थी मित्रांनो, मराठा विद्या प्रसारक समाजाचे KRT आर्ट्स, BH कॉमर्स आणि AM सायन्स म्हणजे केटेचिंग कॉलेज नाशिक यातर्फे मी आपल्या सर्वांचं या ऑनलाईन व्हिडिओ लेक्चर सिरीज मध्ये सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण FYB वर्गातील सेमिस्टर 2 चा जो आपला पेपर आहे मानवी भूगोल या संदर्भात चर्चा करतोय. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सर्वांना कल्पना आहे मागील तासापर्यंत आपण या विषयाची प्रकरण क्रमांक 3 आपण पूर्ण केले आणि आज आपण प्रकरण क्रमांक 4 ला सुरुवात करतोय. अत्यंत महत्वाचं प्रकरण आणि या प्रकरणामध्ये त्याचा पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजे शेतीचे प्रकार या संदर्भात आज आपण बोलणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या सत्रातील आपलं या विषयाचं म्हणजे मानवी भूगोलाचं आपलं हे व्याख्यान क्रमांक 36 आहे आणि यामध्ये आपण शेती किंवा ज्याला कृषी म्हणतो या प्रकरणातील पहिला जो उपमुद्दा आहे शेतीचे प्रकार या संदर्भात चर्चा करतोय. विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला आपण या एकंदरीत चौथ्या प्रकारामध्ये कोणकोणते अभ्यास घटक आहेत, कोणकोणते उपमुद्दे आहेत त्यावर आपण सध्या सुरुवातीला प्रकाश टाकूया. त्यानंतर पुढील काही एक 12-13 तासामध्ये आपण यातील प्रत्येक मुद्दा आपण सविस्तर चर्चा करूया की ज्यामध्ये तुम्हाला परिपूर्ण माहिती मिळेल. पहिला जो उपमुद्दा आहे त्याच्यावर आज आपण चर्चा करणार तो आहे शेतीचे प्रकार किंवा कृषीचे प्रकार. या प्रकारामध्ये दुसरा जो उपमुद्दा आहे कृषीवर परिणाम करणारे घटक, की शेती ज्या विविध घटकावर अवलंबून असते, शेतीचा विकास असेल किंवा एकंदरीत विस्तार असेल, ज्या घटकावर अवलंबून असतो त्यावर आपण चर्चा करतोय. त्यामध्ये भौतिक घटक असेल, त्याला आपण भौगोलिक घटक असे म्हणूया, आर्थिक घटक आहे, सामाजिक घटक आहे आणि तांत्रिक घटक यावर चर्चा करणार. या व्यतिरिक्त भारतातील कृषी किंवा शेतीच्या ज्या प्रमुख समस्या आहेत त्यावरही आपण चर्चा करूया. या समस्यामध्ये काही नैसर्गिक समस्या आहेत, काही आर्थिक समस्या आहेत, काही सामाजिक समस्या आहे, काही राजकीय समस्या आहे. या सर्व समस्यावर आपण एकंदरीत आपण चर्चा करूया. त्यानंतर याच प्रकारामध्ये शेवटचे 2 मुद्दे आहेत. एक पहिलं म्हणजे भारतातील कृषी समस्या आहे, याची तीव्रता कमी करायची असेल तर आपल्याला काय करता येईल. वैयक्तिक पातळीवर असेल, सामाजिक पातळीवर असेल, शासकीय पातळीवर असेल किंवा काही NGO असेल, या सर्व या भारतातील कृषी समस्या सोडवण्यासाठी कशा प्रकारे प्रयत्न करू शकेल, त्याला काय करावं लागेल, कोणतं नियोजन करावं लागेल या संदर्भातही आपण चर्चा करूया. आणि शेवटचा मुद्दा या प्रकरणातील भारतीय शेतीचं भवितव्य, म्हणजे खरा भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि त्या दृष्टिकोनातून भारतामध्ये शेतीचा विकास होणं अत्यंत गरजेचं आहे. त्याची गुणवत्ता वाढवणं गरजेचं आहे. आणि भारतासारख्या देशामध्ये शेतीचं महत्व आपल्याला माहिती आहे. अर्थव्यवस्था असेल किंवा संपूर्ण 135 कोटीपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या देशाला अन्नधान्य पुरवणं असेल किंवा कृषीवर आधारित वेगळे उद्योगधंदे आहेत, या सर्वांचा विचार केला तर आपल्याला भविष्यामध्ये शेतीचं भवितव्य खूप चांगलं आहे, त्याचंही आपल्याला चर्चा करायची. तर विद्यार्थी मित्रांनो, आपला जो पहिला मुद्दा आहे कृषीचे प्रकार हे जाणून घेण्यापूर्वी सुरुवातीला आपण कृषी या व्यवसायाचे थोडक्यात आपण प्रस्थान बघूया. आपल्याला सर्वांना कल्पना आहे की कृषी किंवा शेती हा मानवाचा अत्यंत प्राचीन आणि प्रमुख ज्याला आपण मूलभूत व्यवसाय म्हणतो हा आहे. तसं बघितलं तर विद्यार्थी मित्रांनो, जगाचा संपूर्ण विचार केला तर आजही जगामध्ये जवळपास 50% लोकसंख्या जी आहे जगातील सर्व खंडांची मिळून आजही शेतीवर प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या अवलंबून आहे. आणि याचा जर आपण विचार विशेषतः मी सांगेन विकसनशील आणि अविकसित देशामध्ये शेती हा अत्यंत प्रमुख व्यवसाय, किंबहुदा त्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा तुकाना मानला जातो. भारतही त्याला अपवाद नाही. आणि सर्वात महत्वाचं की मानवाच्या उत्क्रांतीपासून तर आजपर्यंत जर आपण शेतीचं एकंदरीत स्वरूप बघितलं, शेतीचं महत्व बघितलं तर ते मानवाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून, उपजीविकेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचं आहे. आता शेतीला सुरुवात कधी झाली या संदर्भात जर आपण पूर्वीचा संपूर्णपणे पुरावे असेल किंवा अभ्यास असेल तो लक्षात घेतला तर असं मानलं जातं की जगामध्ये शेती हा व्यवसाय 8 ते 10 हजार वर्षापासून सुरू झालेला आहे. आणि सुरुवातीच्या काळात याचं स्वरूप अत्यंत प्राथमिक होतं. अलीकडच्या काळामध्ये व्यस्त औद्योगिक क्रांती असेल, हरित क्रांती असेल, यानंतर भारतात आणि जगातील सर्वीकडे शेती तंत्रामध्ये, शेती पीक पद्धतीमध्ये कमालीचा बदल झालेला आढळतो आपल्याला. विद्यार्थी मित्रांनो, तसं बघितलं तर शेती खऱ्या अर्थानं जगामध्ये सुरू झाली याची जर माहिती आपण चेक केली, त्याची तपासली तर असं वाटतं की ख्रिस्तपूर्व काळामध्ये सुमारे 5000 वर्षापूर्वी इजिप्त आणि बॅबिलियन ही जी संस्कृती आहे या संस्कृतीच्या त्या ठिकाणी किंवा जो प्रदेश आहे या ठिकाणी खऱ्या अर्थानं शेतीचा विकास झालेला आपल्याला आढळतो किंवा त्या संदर्भात त्याचे पुरावे आपल्याला दिसतात. म्हणून या अर्थानं शेतीचं खऱ्या अर्थानं विकास जो झाला तो इजिप्त आणि बॅबिलियन ही जी संस्कृती आहे या ठिकाणी झाल्याचं आपल्याला दिसतं त्या ठिकाणी. आणि सर्वात विद्यार्थी मित्रांनो, शेती करणं ही एक कला आहे.
म्हणजे तुम्ही बघितलं जगातील सर्व देशाचं बघितलं की सर्वीकडे शेतीतून घेतलेलं उत्पादन सारखं नाही, त्याची गुणवत्ता सारखी नाही, किंबहुदा त्याचं एकंदरीत आपण पद्धत जी आहे ती सारखी नाही. आणि काही देश याच्यामध्ये कमालीचे विकसित झालेत, अत्यंत चांगल्या प्रकारचे शेती तंत्र त्यांनी विकसित केले असेल. मग त्या ठिकाणी जपान असेल, कॅनडा असेल किंवा चीन असेल किंवा अनेक विकसित देश अमेरिका असेल, यासारख्या देशांमध्ये शेती अत्यंत आधुनिक प्रकारे केली जाते. आणि त्यामागे त्यांची कला आहे, त्यांचा अभ्यास आहे, त्यांचं तंत्र आहे, जे आपल्याला अजूनही अविकसित देशांमध्ये दिसलं जात नाही. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, शेती करणं ही कला मानली जाते आणि हे आपल्या दृष्टिकोनातून शेतीच्या विकासाच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे. आता भारताचा विचार केला ना, तर भारतामध्ये आजही विद्यार्थी मित्रांनो जवळपास 57% लोकसंख्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष शेतीवर अवलंबून आहे. कदाचित दरवर्षी त्या ठिकाणी ही जी आकडेवारी आहे ती थोडीफार मागे पुढे होते, पण मात्र ही आकडेवारी अत्यंत महत्वाची आहे. जर आपण इतर व्यवसायाचा विचार केला, द्वितीय श्रेणीचे व्यवसाय असेल, तृतीय श्रेणीचे व्यवसाय असेल किंवा प्राथमिक श्रेणीतील इतर जे व्यवसाय त्याच्यामध्ये लाकूड असेल, मासेमारी असेल, शिकार असेल, पशुपालन करणे असेल, यासारखे व्यवसायाचं जर आपण टक्केवारी पाहिली तर विद्यार्थी मित्रांनो शेतीचा विचार करता ती टक्केवारी अत्यंत कमी आहे. म्हणजे यावरून आपल्याला सहज कळतं की भारतामध्ये शेती हा व्यवसाय अत्यंत महत्वाचा मानला जातो. आणि त्यामुळे विशेषतः मी तुम्हाला सांगतो विद्यार्थी मित्रांनो की भारत हा कृषीप्रधान देश असण्याचं मूलभूत कारणच ते आहे. कारण भारताची अर्थव्यवस्था ही मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे भारत स्वातंत्र्य होण्यापूर्वी स्वातंत्र्य नंतरही आजही विद्यार्थी मित्रांनो आपल्या अर्थव्यवस्थेचा भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा हा शेती राहिला आहे. शेतकरी असेल, शेतमजूर असेल किंवा अलीकडच्या काळामध्ये जर तुम्ही शहरामध्ये बघितलं की शेतीवर संबंधित शेतीशी निगडित असलेले अनेक प्रकारचे व्यवसाय असेल. असं नाही की फक्त शेतीतून जो कच्चा माल मिळतो, अनेक उद्योगधंद्यांना साखर असेल, साखर उद्योग असेल, चहा उद्योग असेल, त्या ठिकाणी कापड उद्योग असेल, या अनेक प्रकारच्या उद्योगांना कच्चा माल शेतीतून मिळतो. पण विद्यार्थी मित्रांनो भाजीपाला विक्री असेल त्या ठिकाणी, त्यानंतर फळ विक्री असेल, याचा जर विचार केला ना तो प्रचंड प्रमाणामध्ये लोक जे आहेत ते शेतीवर अवलंबून आहे. आजही तुम्ही कोणत्याही शहरामध्ये जा, बघा त्या ठिकाणी की फक्त भाजीपाला आणि फळं विकणारे जे लोक आहेत मोठ्या प्रमाणामध्ये शहरामध्ये आहे. इव्हन अलीकडच्या काळामध्ये ग्रामीण भागामध्ये तुम्हाला सुद्धा दिसेल त्या ठिकाणी. म्हणजे संपूर्ण प्रस्थान जर बघितली त्यावरून आपल्याला सहज कळेल की जगामध्ये भारतामध्ये शेती हा व्यवसाय अत्यंत महत्वाचा आहे. म्हणून या प्रकारामध्ये आपण शेतीची परिपूर्ण माहिती त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करूया. तसं बघितलं तर कृषी भूगोल ही जी भूगोलाची उपशाखा आहे आर्थिक भूगोलाची, यामध्ये शेतीचा परिपूर्ण अभ्यास केला जातो. पण आपण FYBA ला आहोत, आपण BA पहिल्या वर्षात आहोत आणि त्यामुळं आपल्याला एकंदरीत शेती व्यवसायाची पार्श्वभूमी काय आहे, शेतीचे प्राथमिक त्या ठिकाणी घटक कोणते आहेत ते माहिती करून गरजेचं आहे. आणि ज्या वेळेला विद्यार्थी मित्रांनो तुम्ही भूगोल स्पेशल घ्याल किंवा नंतरच्या काळामध्ये तुम्हाला कृषी भूगोल हा जर विषय अभ्यासला तर त्यावेळेला परिपूर्ण माहिती तुम्हाला या विषयाची मिळेल. आता विद्यार्थी मित्रांनो या प्रकारामध्ये आपला पहिला मुद्दा आहे शेतीचे प्रकार. आता तसं बघितलं ना विद्यार्थी मित्रांनो तर जगामध्ये त्या ठिकाणी शेतीचा जर प्रकार बघितला तर खूप प्रकारचे आहेत. सुरुवातीला आपण शेती म्हणजे काय, कृषी म्हणजे काय याचा थोडक्यात आपण इतिहास बघू. कशाला आपण कृषी म्हणतो, नेमकं कृषी म्हणजे काय असतं की त्याच्यामध्ये कोणकोणत्या प्रक्रिया येतात त्यावर आपण नजर टाकूया. बघा कृषी हा मराठी शब्द आहे. चला आपण शेती हा समानार्थी शब्द वापरतो पण कृषी हा योग्य शब्द आहे. आता कृषी हा मराठी शब्द कृष या शब्दापासून तयार झाले. जर तुम्ही विश्वकोश मराठीचा बघितला तर त्यामध्ये तुम्हाला हा अर्थ सापडेल. मग कृष म्हणजे काय, कृष याचा अर्थ एकदम सोपा आहे विद्यार्थी मित्रांनो, तो म्हणजे नांगरणे. नांगरणे हा शब्द आपण कशा संदर्भात वापरतो, जमीन नांगरणे. म्हणून ज्यावेळेस कृषी हा शब्दाचा आपण इतिहास बघतो त्यावेळेला कृषी हा कृष शब्दापासून तयार झाला आहे आणि कृष या शब्दाचा मराठीत अर्थ आहे नांगरणे. मग याचा आपण शेतीशी जर अर्थ जोडला, नांगरणे म्हणजे शेतीशी काय आहे तर तो आपल्याला असा अर्थ सांगता येतो की नांगरणे म्हणजेच जमीन नांगरून तिच्यात बी पेरणं आणि पेरलेल्या बियांची व तिच्या रोपांची काळजी घेऊन त्यापासून धान्य पिकवणं किंवा धान्य मिळवणं या संपूर्ण प्रक्रियेला शेती असं म्हणतात. धान्य हे प्रातिनिधिक स्वरूपातलं झालं त्या ठिकाणी. धान्याच्या ठिकाणी भाजीपाला असेल, फळ असेल किंवा इतर कोणतंही पीक असेल त्या ठिकाणी. धान्य पिकच असेल असं काही नाही, त्या ठिकाणी भाजीपाला सुद्धा असू शकेल, त्या ठिकाणी कडधान्य सुद्धा असू शकेल किंवा कोणतेही नगदी पीक सुद्धा असू शकेल. पण या शेती या शब्दाचा जर अर्थ बघितला, कृषी या शब्दाचा अर्थ बघितला तर त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो व्यापकता अधिक आहे की
कृषी म्हणजे नांगरणे, म्हणजे जमीन नांगरून तिच्यात बी पेरणे आणि त्या पेरलेल्या बियांची व तिचे जे रोप तयार होतं त्या रोपाची काळजी घेणं आणि त्यापासून धान्य मिळवणं किंवा इतर कोणतेही पीक मिळवणं, या संपूर्ण प्रक्रियेला शेती असं म्हणतात. जर आपण त्याच्या व्याख्या बघितल्या, कृषी जे शब्द आहेत याच्या जर काही व्याख्या बघितल्या तर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो शेती म्हणजे काय या संदर्भामध्ये अधिक माहिती कळेल. चला तर आपण दोन प्रमुख व्याख्या बघूया. पहिली व्याख्या अत्यंत सोपी आहे आणि मात्र खूप महत्वाची आहे. काय आहे पहिली व्याख्या बघूया आपण. अन्न आणि कच्चा माल मिळवण्यासाठी मानव जमिनीची मशागत करतो, पिकाची वनस्पतीची लागवड करून त्यापासून अनेक प्रकारची उत्पादनं घेतो, यालाच आपण शेती असं म्हणतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिले आपण अर्थ यामध्ये बघितला ना, त्यापेक्षा व्याख्येमध्ये शेती या व्यवसायाची व्यापकता स्पष्ट केली आहे. काय आहे अर्थ. अन्न. आता अन्न म्हणजे त्याच्यामध्ये सर्व आलं विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे कडधान्य आलं किंवा त्या ठिकाणी आपण धान्य आलं, त्या ठिकाणी ज्याला आपण गहू बाजरी ज्वारी वगैरे असं म्हणूया. कडधान्य असेल, डाळी असेल, त्या ठिकाणी भाजीपाला असेल, फळं असेल किंवा इतर जी नगदी पिकं असेल, हे सर्व आले त्याच्यामध्ये. अन्न याच्यामध्ये सर्व गोष्टी येतात त्या ठिकाणी. आता तुम्ही म्हणाल सर आपण कापूस असेल, कापूस खात नाही, पण पुढचा शब्द काय आहे बघा, कच्चा माल मिळवण्यासाठी. मग कच्चा माल म्हणजे काय, जे अखाद्य पिकं आहे त्यामध्ये आताच मी सांगितलं कापसासारखं पीक असेल, याचा वापर आपण कच्चा माल म्हणून कापड उद्योगात करतो. म्हणून बघा दोन्ही शब्द महत्वाचे. काय आहे. अन्न. अन्न म्हणजे आपण त्या ठिकाणी आहाराद्वारे शरीरासाठी घेतो, त्यापासून ऊर्जा मिळतो, म्हणून तर आपलं कार्य चालतं. आणि अन्न आणि कच्चा माल म्हणजे अनेक प्रकारचे कृषी उद्योग आहे. साखर उद्योग मी सांगितलं, चहा उद्योग सांगितलं, कापड उद्योग सांगितलं, कितीतरी नावं घेता आपण. ताग उद्योग आहे. या सर्व उद्योगांना कच्चा माल पुरवण्याचं कार्य शेती करतं. म्हणून आपण काय म्हटलं व्याख्येमध्ये, अन्न आणि कच्चा माल मिळवण्यासाठी मानव जमिनीची मशागत करतो. मशागत करतो म्हणजे काय, नांगरणे असेल, वखरणे असेल, जमीन सपाट करणं, या साऱ्या प्रक्रिया येतात. त्याच्यानंतर आपण त्या ठिकाणी पेरणी करतो, म्हणजे पिकाची लागवड करतो. आपण या ठिकाणी काय शब्द वापरलाय, पिकाची आणि वनस्पतीची लागवड करतो. वनस्पती म्हणजे अशा वनस्पती की ज्याद्वारे आपण अन्न तयार करतो त्या ठिकाणी. मग त्यामध्ये वनस्पती म्हणजे त्यामध्ये फळबाग सुद्धा, फळ पिकं सुद्धा येतील त्या ठिकाणी. पपई येईल त्या ठिकाणी किंवा चिक्कू येईल, पेरू येईल त्या ठिकाणी, सफरचंद येईल, द्राक्ष येईल, सर्व येतील त्या ठिकाणी. पिकांमध्ये सर्व धान्य पिकं येतील त्या ठिकाणी, कडधान्य पिकं येतील, नगदी पिकं येतील, सर्व येतील. याची लागवड करून त्यापासून विविध प्रकारची किंवा अनेक प्रकारची उत्पादनं काढणे, या संपूर्ण प्रक्रियेला विद्यार्थी मित्रांनो म्हणजे बी पेरणीपासून उत्पादन काढणीपर्यंत, कापणी करण्यापर्यंत ही संपूर्ण जी प्रक्रिया आहे याला आपण शेती असं म्हणतो. ही पहिली व्याख्या आहे. दुसरी व्याख्या बघा, मराठी विश्वकोश मधली व्याख्या आहे. ही सुद्धा व्याख्या अत्यंत महत्वाची. काय आहे बघा याचा अर्थ. मनुष्यबळ, प्राणी, अवजरे व यंत्रे यांच्या साह्याने जमीन कसून पिके काढणे यालाच शेती असं म्हणतात. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता मनुष्यबळ म्हणजे आपण सर्व आलो त्या ठिकाणी, प्राणी म्हणजे सर्व आलं त्या ठिकाणी, गाय असेल त्या ठिकाणी, बैल असेल किंवा त्या ठिकाणी रेडा असेल, हत्ती असेल किंवा अनेक खेचरा असेल, अनेक प्रकारचे आपण प्राणी आपण शेतीसाठी वापरतो त्या ठिकाणी. अवजरे. अवजरे मग कोणते असेल, लाकडी असेल, नागर असेल, वखर असेल, पाबर असेल किंवा लोखंडाचे असेल, ट्रॅक्टर असेल, हार्वेस्टर असेल, हे सर्व यंत्र असेल त्या ठिकाणी किंवा जलसिंचनाचे एखाद्या ठिकाणी, हे संपूर्ण त्या ठिकाणी आपण जे अवजारे वापरतो. मग पारंपरिक शेतीमध्ये असो, आधुनिक शेतीमध्ये असो, आपण जे अवजारे वापरतो ते सर्व अवजारे. यंत्र हा शब्द वापरला त्या ठिकाणी, कारण अलीकडच्या काळामध्ये यांत्रिक अवजारांचा वापर आपण मोठ्या प्रमाणात शेतीसाठी करतोय. म्हणून ही सुद्धा व्याख्या अत्यंत परिपूर्ण आहे. मनुष्यबळ, प्राणी, अवजारे, यंत्र यांच्या साह्यानं जमीन कसून पिके. जमीन कसणे म्हणजेच काय, परत तीच प्रक्रिया आली. नांगरणे असेल, वखरणे असेल किंवा त्या ठिकाणी सपाट करणे असेल, हे संपूर्ण त्याच्यामध्ये, निंदणे, खुरपणे या साऱ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात विद्यार्थी मित्रांनो. आणि याच प्रक्रियेला पीक काढणे, याच प्रक्रियेला आपण शेती असं म्हणतो. ही आपल्याला शेतीची व्याख्या सांगता येते. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आता शेतीचे प्रकार जे आहेत, कृषीचे प्रकार आहेत, संपूर्ण जगाचा जर विचार केला ना विद्यार्थी मित्रांनो, कदाचित असं होऊ शकतं शेतीचा प्रकार तोच असतं, पण त्या देशामध्ये त्याला नाव वेगळं असतं. त्याच्यामुळे असं होऊ, आणि जगातले सर्व शेतीचे प्रकार आपण ऍट अ ग्लान्स माहिती करून घेणं शक्य नाही त्या ठिकाणी, कारण आपण या ठिकाणी प्राथमिक स्वरूपाची माहिती बघतोय. आपण पुढच्या तासापासून शेतीचे काही जे महत्वाचे प्रकार आहे त्या संदर्भात सविस्तर चर्चा करूया. आता माझा उद्देश या ठिकाणी असा आहे की तुम्हाला जास्तीत जास्त जगातील जे शेतीचे प्रकार आहे, कृषीचे प्रकार आहे, त्यांची फक्त ओळख करून देणं, थोडक्यात त्याचा अर्थ सांगून देणं.
कारण ज्या वेळेला आपण निकष बदलतो ना विद्यार्थी मित्रांनो, त्यावेळेला शेतीचा प्रकार लगेच बदलतो त्या ठिकाणी. आणि वेगवेगळ्या निकषामधून एकच शेतीचा प्रकार वेगळ्या नावाने सुद्धा ओळखला जाऊ शकतो. पहिला बघा आपण बघूया पाणी. म्हणजे पाण्याची उपलब्धता कशी आहे त्या ठिकाणी, याचा जर विचार केला तर शेतीचे 3 प्रकार सांगतात. पहिलं दुर्जल शेती. दुर्जल शेती म्हणजे काय, की ज्या ठिकाणी पाण्याचं दुर्भिक्ष आहे, पाणी अत्यंत कमी आहे, कदाचित 50 सेंटीमीटर पेक्षाही कमी पाऊस पडत असेल, अशा भागामध्ये कमी पाण्यावर जी शेती केली जाते त्याला दुर्जल शेती असं म्हणतात. वाळवंटी प्रदेशामध्ये अशा प्रकारची शेती केली जाते. जिरायती शेती. जिरायती शेती म्हणजे काय, की जी शेती पावसाच्या पाण्यावर केली जाते, की ज्या प्रदेशामध्ये सर्वसाधारणपणे 50 ते 100 सेंटीमीटर पर्यंतचा पाऊस पडतो, अशा प्रकारे जी शेती केली जाते त्या शेतीला आपण जिरायती शेती म्हणतो. आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये मग विदर्भ असेल, मराठवाडा असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, या ठिकाणी जिरायती शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. किंवा इतर जे राज्य आहेत, राजस्थानचा काही भाग आहे, आंध्र प्रदेश आहे, मध्य प्रदेश आहे, गुजरात आहे, या भागामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात जिरायती शेती केली जाते. आणि तिसरा प्रकार आहे बागायती शेती. बागायती शेती म्हणजेच काय, जी शेती जलसिंचनाच्या माध्यमातून म्हणजे कृत्रिम प्रकारे पाणी पुरवठा पुरवून त्या ठिकाणची शेती केली जाते, त्या शेतीला आपण बागायती शेती असं म्हणतात. विशेषतः नगदी पिकाची शेती हे बागायती शेतीद्वारे केली जाते. हा पहिला निकष झाला. दुसरा हंगामानुसार शेतीचा हंगाम आहे. म्हणजे जर आपण अल्प काळामध्ये, काही कमी काळामध्ये, एखाद्या ऋतूमध्ये किंवा कमी काळाची जर आपण शेती करत असो, त्याला हंगामी शेती असं म्हणतात. कदाचित ती 4 महिने असेल, 6 महिने असेल, संपूर्ण वर्षभर आपण जी शेती करत नाही, फक्त ठराविक हंगामात आपण शेती करतो, त्या शेतीला हंगामी शेती असं म्हणतात. दुसरा प्रकार आहे बारामाही शेती. जी शेती वर्षभर केली जाते त्या शेतीला बारामाही शेती असं म्हणतात. म्हणजे वर्षभर आपण जी शेती करतो ती आहे बारमाही. बारमाही याचा अर्थ 12ही महिने केली जाणारी शेती होय, म्हणजे हंगामाच्या दृष्टिकोनातून. तिसरा निकष आहे मानवाचा स्वभाव. याच्यानुसार शेतीचे 2 प्रकार पडतात. बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्या शेती, पहिला जो प्रकार आहे स्थलांतरित शेती, शिफ्टिंग ऍग्रिकल्चर. ज्या शेती प्रकारामध्ये आपण शेतीचं क्षेत्र आहे ते 2 किंवा 6, 5, 4 वर्षांनी बदलत असतो. म्हणजे त्या शेतीच्या क्षेत्रात स्थलांतर करून जी शेती करतो त्या शेतीला आपण स्थलांतरित शेती असं म्हणतो. म्हणजे यामध्ये काय महत्वाचं आहे, की शेतीचं स्थान आपण बदलतो. मग त्यामागे आपण याच्या सविस्तर चर्चा नंतर करणार आहोत, की त्या जमिनीची परत त्या ठिकाणी आपण उत्पादकता जी आहे किंवा त्या ठिकाणची सुपीकता जी आहे ती परत निसर्गात त्या ठिकाणी भरून येण्यासाठी ती जमीन आपण पडीत ठेवतो आणि त्या काळामध्ये आपण दुसऱ्या ठिकाणी परत शेती करतो. याला स्थलांतरित शेती असं. स्थायी शेती हा दुसरा प्रकार आहे. स्थायी शेती म्हणजे काय, ज्या शेतीचं स्थान स्थिर असतं. आता स्थलांतरित शेतीमध्ये नेहमी बदलत असतं 2-5 वर्षाने. इथं मात्र तसं नाही. ज्या शेतीचं स्थान स्थिर असतं, जी शेती त्याच जागी वर्षानुवर्ष केली जाते, अशा शेतीला स्थायी शेती असं म्हणतात. हा दुसरा. त्याच्यानंतर महत्वाचा निकष आहे बाजारपेठेची उपलब्धता. म्हणजे बाजारपेठेचा विचार करून त्या दृष्टिकोनातून 2 प्रकार पडतात. एक पारंपरिक शेती. जी शेती ही पारंपरिक पद्धतीने केली जाते किंवा फक्त कुटुंबाच्या गरजा किंवा उदरनिर्वाह करण्यासाठी केली जाते, अशा शेतीला पारंपरिक शेती किंवा उदरनिर्वाह शेती असं म्हणतात. या ओळख आधुनिक शेती, याला व्यापारी शेती म्हणून ओळखलं जातं, की ज्या शेतीचा उद्देश हा नफा मिळवण्याच्या दृष्टिकोनातून केली जाते, आधुनिक पद्धतीचा वापर करून केली जाते, अशा शेतीला आधुनिक शेती किंवा व्यापारी शेती असं म्हणतात. हे लक्षात ठेवा. याच्यामध्ये बाजारपेठा घटक आहे. पीक प्रारूप, याचा अर्थ काय, की एखाद्या शेतीमध्ये किती पिकं घेतली जातात त्यानुसार शेतीचे प्रकार 3 सांगता येतात आपल्याला. नावातच आहे बघा, एक पीक शेती. एक पीक शेती म्हणजे काय, ज्या शेतीमध्ये फक्त एकच पीक घेतलं जातं, वर्षातून असेल, हंगामातून वर्षातून एकच पीक घेतलं जातं, अशा शेतीला आपण एक पीक शेती असं म्हणतो. उदाहरणार्थ तांदूळाची शेती, उदाहरणार्थ ऊसाची शेती, उदाहरणार्थ द्राक्षाची शेती, की ज्या शेतीमधून आपण फक्त आणि फक्त एकच पीक घेतो. दुसरा प्रकार आहे द्विपीक शेती. नावातच आहे विद्यार्थी मित्रांनो, ज्या शेतीतून आपण 2 पिकं घेतो अशा शेतीला द्विपीक शेती असं म्हणतो. कदाचित त्या ठिकाणी 2 पिकं असेल, गहू आणि तांदूळ असेल, गहू आणि बाजरी असेल, गहू आणि ज्वारी असेल, काही असू शकतं. वेगवेगळ्या प्रदेशामध्ये जसं हवामान असेल, जशी मृदा असेल, जशी पाण्याची उपलब्धता असेल, त्यानुसार आपण पीक घेतो त्या ठिकाणी. बहुपीक शेती. तिसरा आहे बहुपीक शेती. ज्या शेतीमध्ये आपण 2पेक्षा अधिक पिकं घेतो अशा शेतीला बहुपीक शेती असं म्हणतो. त्याच्यानंतर कृषी योग्य जमिनीच्या आकारानुसार शेतीचा प्रकार. म्हणजे जी शेती सखोल शेती, बघा त्याला सघन शेती असंही म्हणतो, जी शेती
कमी जागेमध्ये जास्तीत जास्त उत्पादन त्या ठिकाणी करण्यासाठी केली जाते, अशा शेतीला सघन शेती किंवा सखोल शेती असं म्हणतात. याच्या नंतर दुसरा जो प्रकार आहे विस्तृत शेती. ज्या शेतीचा विस्तार मोठा असतो, शेताचा आकार मोठा असतो, अशा पीक शेतीला आपण विस्तृत शेती असं म्हणतो. विशेषतः व्यापारी शेती जी आहे, धान्य शेती जी आहे, अनेक परकीय म्हणजे विकसित देश आहे, यामध्ये अशा प्रकारची शेती केली जाते. त्यानंतर आणखी काही निकष आहे विद्यार्थी मित्रांनो. सर्वात महत्त्वाचा शेतीचा उद्देश काय, हेतू काय, यानुसार उदरनिर्वाह शेती. मी आधी सांगितलं, ज्या शेतीचा उद्देश फक्त आणि फक्त कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्याचा असतो, कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा असतो, अशा शेतीला उदरनिर्वाही शेती असं म्हणतात. या उलट दुसरा जो प्रकार व्यापारी शेती, ज्या शेतीचा उद्देश एकमेव असतो तो म्हणजे व्यापार करणं, नफ्यासाठी शेती करणं, अशा शेतीला व्यापार शेती असं म्हणतात. मग द्राक्ष शेती असेल किंवा मग इतर कोणती नगदी पिकाची, चहा असेल, कॉफी असेल, नारळ असेल किंवा आंबा असेल किंवा द्राक्ष असेल, या शेतीचं उत्पादन याच्यातून घेतो व्यापारी शेती. ही सुद्धा विकसित देशामध्ये अधिक प्रमाणात केली जाते. त्यानंतर प्रदेशानुसार मग ती शेती कोणत्या प्रदेशात केली जाते. उदाहरणार्थ 4 प्रकार सांगतात. जी शेती मान्सून प्रदेशात केली जाते त्या शेतीला मान्सून शेती असं म्हणतात. दुसरं आहे भूमध्य सामुद्रिक हवामानाच्या प्रदेशात शेती. जी शेती फक्त भूमध्य सामुद्रिक हवामान असलेल्या प्रदेशात केली जाते याला भूमध्य सामुद्रिक हवामान प्रदेशात शेती असं म्हणतात. वायू युरोपातील मिश्र शेती. जी शेती फक्त वायू युरोपातील प्रदेशामध्ये मिश्र स्वरूपात केली जाते अशा शेतीला वायू युरोपातील मिश्र शेती असं म्हणतात. नंतर उष्ण कटिबंधातील मळ्यात शेती. जी शेती फक्त उष्ण कटिबंधामध्ये मळ्याचे जे पिकं आहे ही पिकं घेण्यासाठी केली जाते, असे याला उष्ण कटिबंधातील मळ्यात शेती असं म्हणतात. त्यामध्ये चहा असेल, कॉफी असेल, रबर असेल यांचा विचार केला जातो. याशिवाय सुद्धा आणखी विद्यार्थी मित्रांनो काही प्रकार आहे. उदाहरणार्थ सामूहिक शेती. जी शेती अनेक शेतकरी एकत्र येऊन त्या ठिकाणी सामूहिक पद्धतीने करतात त्याला सामूहिक शेती असं म्हणतात. गट शेती. जी शेती शेतकऱ्यांचा गट तयार करून त्या गटागटाने केली जाते अशाला गट शेती असं म्हणतात. त्यानंतर फळबाग शेती. ज्या शेतीमध्ये फक्त फळांचं उत्पादन घेतलं जातं अशा शेतीला फळबाग शेती किंवा हॉर्टिकल्चर आपण म्हणतो. पुढचे दुग्ध शेती. ज्या शेतीमध्ये पशुपालन हा व्यवसाय करून म्हणजे त्या ठिकाणी पशूंचं पालन करण्यासाठी जे गरज असेल, चारा पीक असेल किंवा इतर ज्या गोष्टी असेल त्या करण्यासाठी जी शेती केली जाते, दूध व्यवसाय विकसित करण्याच्या दृष्टिकोनातून जी शेती केली जाते त्याला दुग्ध शेती असं म्हणतात. त्या ठिकाणी सेंद्रिय शेती, की जी शेती ही सेंद्रिय पद्धतीने केली जाते अशा शेतीला सेंद्रिय शेती असं म्हणतात. आपल्याला माहिती आहे आधुनिक शेतीचे दुष्परिणाम मोठ्या प्रमाणात झाले आहे. मग त्या ठिकाणी कीटकनाशक असेल किंवा मग खतं असेल याचा वापर केल्यामुळे उत्पादनाच्या गुणवत्तेवर परिणाम होतो, मानवाच्या आरोग्यावर परिणाम होतो, जमिनीच्या आरोग्यावर परिणाम होतो, मृदेच्या आरोग्यावर परिणाम होतो. याला पर्याय म्हणून आपण सेंद्रिय शेती तयार केली. म्हणून जी शेती सेंद्रिय पद्धतीने केली जाते त्याला सेंद्रिय शेती असं म्हणतात. मत्स्य शेती हा सुद्धा एक प्रकार आहे विद्यार्थी मित्रांनो. ज्या शेतीमध्ये मत्स्य बीज पालून एखादा जलाशय असेल, एखादा तलाव असेल, धरण असेल किंवा जलाशयामध्ये मत्स्य बीज सोडून आपण त्या ठिकाणी माशांची पैदास करतो अशा शेतीला मत्स्य शेती असं म्हणतात. अलीकडच्या काळामध्ये हा सुद्धा प्रकार मोठ्या प्रमाणात आपल्याकडे वाढलेला आहे. आणखी शेतीचा प्रकार ट्रक शेती, ट्रक फार्मिंग, ज्याला मंडई बागत शेती असं म्हणतात. जी शेती शहराच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, विशेषतः भाजीपाला आणि फळं ही ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी शहराच्या जवळच्या प्रदेशामध्ये जी शेती केली जाते त्या शेतीला ट्रक शेती किंवा मंडई बागायती शेती असं म्हणतात. मिश्र शेती, ज्या शेतीमध्ये पशुपालन आणि त्याचबरोबर पिकांचं उत्पादन दोन्ही पद्धतीने त्या ठिकाणी उद्देश डोळ्यासमोर ठेवून शेती केली जाते याला मिश्र शेती असं म्हणतात. युरोप देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ही शेती केली जाते. भारतामध्ये याचं प्रमाण तुलनेनं थोडं कमी आहे. फुल शेती, ज्या शेतीमध्ये फक्त आणि फक्त फुलाचं उत्पादन घेतलं जातं अशा शेतीला फुल शेती असं म्हणतात. हरित शेती, की ज्यामध्ये विशेषतः की पर्यावरण स्नेही जी शेती आहे त्या ठिकाणी विशेषतः पर्यावरणाचा आपण ज्याला आपण निरंतर शेती असं म्हणतो किंवा अशा शेतीला आपण त्या ठिकाणी हरित शेती असं म्हणतो. त्या शेतीमधून पर्यावरणाला धोका तयार होणार नाही, पर्यावरणाचं संरक्षण होईल, संवर्धन होईल या दृष्टिकोनातून आपण जी शेती करतो तिला हरित शेती असं म्हणतात. आणि त्याच्यानंतर 2 शेतीचा प्रकार आहे वन शेती, की जी शेती आपण वन पिकांच्या द्वारे म्हणजे वनामध्ये अशा प्रकारचं अरण्यामध्ये जी झाडांची लागवड करतो त्या लागवडीमधून आपल्याला काहीतरी फायदा होईल याचा विचार करून मग सागाची शेती असेल किंवा इतर काही शेती असेल म्हणजे आपण अरण्यामध्ये किंवा जंगलामध्ये
झाडांची लागवड करून त्याद्वारे उत्पादन घेण्यासाठी जी शेती करतो त्याला वनशेती असं म्हणतात. सरकारी शेती, की जी शेती सरकारच्या माध्यमातून सरकारद्वारे त्या ठिकाणी चालवली जाते, नियंत्रित केली जाते, अशा शेतीला आपण सरकार शेती असं म्हणतो. हे सर्व पाहिलं विद्यार्थी मित्रांनो, तर याच्या पेक्षा अनेक आपल्याला शेतीचे प्रकार सांगता येतील, कारण जगामध्ये विविधता आहे. जसं हवामान असेल, जशी मृदा असेल, जशी गरज असेल, यानुसार अनेक प्रकारचे शेतीचे प्रकार आपल्याला सांगता येतात. या ठिकाणी आपण फक्त काही प्रमुख प्रकारांची आपण ओळख करून घेतली. विद्यार्थी मित्रांनो, या संपूर्ण शेतीच्या प्रकाराची आपल्याला अधिक माहिती मिळवण्यासाठी ही संपूर्ण संदर्भ पुस्तकाची यादी दिली आहे, ही वेबसाईट दिली आहे, याचा तुम्ही वापर करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबूया. पुढच्या तासाला आपण या शेती प्रकारातील काही दोन किंवा तीन शेती प्रकार आपण सविस्तर बघूया. तोपर्यंत मी थांबतो. धन्यवाद.